नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे असं पण म्हणू शकता. ही मी काल सकाळी बाजरी भिजत घातलेली होती आणि आत्ता सकाळी मी ही काढून घेतलेली आहे. तर हिला आपण पाण्यात निथळून घेतलं आणि ओलसर म्हणजे पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. फक्त असं बाजरीला थोडा ओलसरपणा आहे. तर ती आपण टिकटॉक करून नाही का पल्स मोडवर तिला आपण थोडंसं भरडल्यासारखं करून घेणार आहोत. ही आहे त्याच्यापेक्षा थोडंसं बघा अशा पद्धतीने मीला भरडून घेतलेलं आहे पूर्ण बाजरी. आणि याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि हे रात्रभर ठेवलेलं होतं पाणी टाकून. तर सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी पाणी टाकून असं भिजवून ठेवलेलं होतं. वरची जी साल वगैरे असेल ना ती निघून जाते याची, आणि ते पाणी नितळून टाकलं. तर हे सगळ्याचं सगळं जेवढं पण आहे हे मी एक भांड्याने मोजून घेतलेले बाऊलने. ते 2.5 बाऊल भरलेलं आहे हे बाजरीचं सारण. म्हणजे हे जे बाऊल दिसतं आहे ना हे, तर तेवढंच पाणी मी इथे गरम करत ठेवणार आहे. जेवढं ते पीठ आहे किंवा तो चीक आहे तेवढंच आपण पाणी पण घेणार आहोत. इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर दळून घेतलेलं आहे थोडंसं सरभरीत. ते पण आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि त्याचप्रमाणे इथे मी 50 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. 2 किलो बाजरीला 50 ग्रॅम मीठ मी इथे घेतलेलं आहे. तर हे पण आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे पण टाकून घेणार आहोत ह्यामध्ये. आणि थोडीशी पाण्याला उकळी आली की जे सारण आहे, जे चीक आहे बाजरीचा खारोड्या बनवण्यासाठी किंवा सांडगे बनवण्यासाठी, तर तो आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं झाकून ठेवून मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत. बाजरीचा जो चीक आहे, दळलेली बाजरी आहे, भरड काढलेली बाजरी जी आहे ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. याला खारोड्या पण म्हणतात, सांडगे पण म्हणतात. पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. पाणी चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इकडे. अडीच भांड्याला जेवढं आपलं ते चीक किंवा सारण भरेल तेवढंच पाणी आपल्याला इथे शिजण्यासाठी घ्यायचं आहे. हे आता आपण टाकून देणार आहोत याच्यामध्ये. आता सध्या मी मोठी फ्लेम केलेली आहे. आपल्याला ते मीडियम फ्लेमवर हे सगळं शिजवायचं आहे. जाडीभरती बाजरी दळून घेतलेली आहे. सगळं असं सतत हलवत राहावं लागणार आहे आपल्याला, कारण की बाजरीच्या गठोळ्या नको व्हायला. त्याच्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं आहे. गठोळ्या जर झाल्या तर गठोळ्या मोडत राहायच्या आहेत. मी एक्स्ट्राचं इथे पाणी ठेवलेलं आहे, जर लागलंच तर गरम करू, लागलंच तर. हे बघा इथे आता 10 मिनटं झालेले आहेत. मीडियम फ्लेमवर सतत हलवत होते मी. अशा पद्धतीने त्याला शिजायला सुरुवात झालेली आहे. अजून ते काहीच नाही शिजलेलं. 10 मिनटं झालेले आहेत फक्त. आपल्याला 20 ते 25 मिनटं, जवळजवळ अर्धा तास पण लागू शकतो हे सर्व शिजण्यासाठी. आता 20 मिनटं झालेले आहेत आपले.
एकदम गदगद शिजायला लागलं आणि त्याच्यावर साय पण यायला लागली. साईसारखं जेव्हा यायला लागतं तेव्हा समजायचं की आपलंवालं कुठलाही आयटमवरती साय यायला लागला तर समजायचं की शिजलं आहे म्हणून. तर याला वरती अशी साईसारखं येतंही. अजून 5-1 मिनटं याला आपण असंच शिजवून घेऊ. अजून घट्टपणा येईल त्याला आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं. पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला सांडगे किंवा खारोड्या पाडायच्या आहेत. हे अजून सरभरीत पडतं आहे ना. तर अशा पद्धतीने अजून 5 मिनटं लागतील याला. त्यानंतर पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला सांडगे किंवा वडे करून घ्यायचे किंवा खारोड्या करून घ्यायचे आहेत. या सिच्युएशनला मी इथे तीळ टाकलेली आहे. 2 मुठा तीळ टाकलेली आहे. मुठा भरून 2 किलोला. अजून 5 मिनटात ही पण व्यवस्थितपणे शिजून जाईल. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. हे आता पूर्णपणे शिजून गेलेलं आहे. याला आता आपल्याला गार होऊ द्यायचं आहे पूर्णपणे आणि मग खारोड्या करायला घ्यायचं आहे. चला तर मग बघूया आता याच्या पुढची प्रोसेस आपली. इथे मी बाजेवर प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. पूर्णपणे सारण आपलं गार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ते आता अशा प्रकारचे सांडगे किंवा खारोड्या पाडून घेऊया. अशा पद्धतीने आपले सांडगे पाडून झालेले आहेत. सगळे वाळत टाकलेले आहेत मी उन्हात. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते सांगा. हे बघा, हे 2 दिवसानंतर वाळलेले आहेत आपले सांडगे. हे आता मी तुम्हाला तळून दाखवते. पूर्णपणे वाळून गेलेले आहेत. हे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे आतपर्यंत तळले जातात ते. इथे तेल गरम करत ठेवलं आणि आपण इथे आता खारोड्या किंवा सांडगे तळून बघा. हे तेल तापलेलं आहे आपलं. टाकून बघितलं मी. हे सगळे आपण आता मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत. याला 2 दिवस कडक उन्हात 2 दिवस लागतात याला वाळायला. मग मीडियम फ्लेमवर छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. तर मग तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.